न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यापासून सुरू केलेली आहे. याच्या मागण्या ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशा सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यांना आशा सुद्धा आहे की शासन आपले ही जी मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील. मग ह्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत, शासनाच्या वतीनं शासन काय करत आहे आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी काय करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे जे मागण्या आहेत आणि आपण आता सध्या काय करणार आहोत, समोर काय करणार आहोत, आपल्याला काय करायला गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, याकरता हा आपण व्हिडिओ बनवतोय. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना. आपल्याला माहिती आहे आपल्या 4 मागण्या महत्वाच्या आहे. एक तर आम्हाला परमनंट करा, दुसरी गोष्ट आपल्याला कार्यकाळ वाढवून द्या, आपल्या सॅलरीमध्ये वाढ करा आणि पीएफ जे आहे ते पीएफ सुद्धा आपल्या याच्यातून कपात करा आणि सुट्ट्यांचा सुद्धा एक प्रश्न आहे. अशा समस्या आहेत. या समस्या करिता जे महाराष्ट्रातील जेवढे 1,10,000 जे विद्यार्थी आपले जॉईन झालेले आहेत, उमेदवार आपले जे काम करत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, ऑफिसेसमध्ये, शिक्षण विभागामध्ये जे काम करत आहेत, संपूर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि संपूर्ण विद्यार्थी एक होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण सुद्धा एक होणं गरजेचं आहे. याकरिता बेमुदत धरणे आंदोलन युवा कार्य प्रशिक्षण योजना विद्यार्थ्यांचं संपूर्ण याचं यशवंत स्टेडियम नागपूर येथे आयोजित केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सुरू आहे. त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये आपले मुद्दे सुद्धा गाजलेले आहे. आपल्याला माहिती आहे आबासाहेब जे दानवे आहेत त्यांनी सुद्धा आपला विषय घेतलेला आहे. असे वेगवेगळे जे आमदार आहेत, जे विरोधक आहेत, म्हणजे विरोधीतले आमदार आहेत, त्यांनी मात्र महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला आणि तो आपला विषय आहे. आपल्याला माहिती आहे ही जी योजना सुरू केलेली आहे महायुती सरकारने सुरू केलेली आहे, परंतु हे कधीपर्यंत चालणार आहे आणि 6 महिन्यानंतर आपण काय करायचं हा महत्वाचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एकजूट राहून एकत्र राहून आपल्याला हे काम करायचं आहे की आपल्यावर अन्याय होऊ नये. यासाठी जेव्हापर्यंत आपण एकत्र राहणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे शासन कंत्राटी भरती हे 6 महिन्यात आपल्याला लॉलीपॉप देऊन आपल्याला नंतर आपल्या आयुष्याचं काय, आपल्याला तुटपुंज या पगारावरती, तुटपुंज सॅलरीवरती 6 महिन्यानंतर आपलं काय, आपण शिक्षणापासून वंचित झालो आहे कारण आपण 6 महिन्यासाठी शिक्षण सोडलेलं आहे, नंतर आपली नोकरी दूर गेलेली आहे. मग याचा सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. स्वतःसाठी लढणं गरजेचं आहे कारण समस्या स्वतःची आहे, लढा सुद्धा स्वतःचा असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे जे आंदोलन असणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्याला धरणे आंदोलन आहे यशवंत स्टेडियम नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की जे युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्या ज्या तालुक्यांच्या ठिकाणी जे 360 तालुके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, माझा व्हिडिओ जर आपण बघत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण सहकार्य करा. आपल्याला आव्हान आहे ते, कारण आपल्या स्वतःच्या न्यायासाठी लढणं गरजेचं आहे. कारण आणि हे न्याय आणि हे लढा आपण युट्यूबला सुद्धा आपण त्याची लिंक टाकलेली आहे. त्यात प्रत्येक दिवशीचे अपडेट मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय नागपूरच्या. आपण सुद्धा या विद्यार्थी मित्रांनो, कारण हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जे जे आपले आमदार असतील, आपल्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आमदार असतील, पदाधिकारी असतील, त्यांना मात्र या समस्येबद्दल तुम्ही नक्कीच निवेदन द्या. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपण माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.